आपले जगच्या वतीनं सर्वांना नमस्कार. मी वसंत आपटे. आपल्याकडं नुकतीच एक बातमी अशी आली की CBI नावाची जी केंद्र सरकारच्या अखत्यारीतली संस्था आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग, तर त्याला 9 राज्यांनी सहमती दर्शवलेली नाही आहे. म्हणजे आमच्या राज्यात या CBIनं पाऊल ठेवायचं काही कारण नाही. जे तपास आहेत ते आमचं आम्ही करतो. केंद्राच्या त्या सेंट्रल ब्युरोनं आमच्या राज्यात येऊन काही ढवळाढवळ करायचं कारण नाही असा त्याचा उघड अर्थ आहे. आणि ही सगळी राज्य ही केंद्रामध्ये ज्या भाजपचं सरकार आहे ती भाजप नसलेली अशी ही सगळी 9च्या 9 राज्य आहेत. आणि त्यात महाराष्ट्राचाही स्वाभाविकच अंतर्भाव आहे. एकूण जे अलीकडच्या काळामध्ये घोटाळे प्रकरणं पुढं यायला लागली, मग ती खरी असोत खोटी असोत, कारण ती सिद्ध झाल्याशिवाय खरं मानायचं नाही असं एक आपल्याकडं तत्व आहे ना. त्यामुळं ही प्रकरणं खरी का खोटी हा नंतर भाग आहे, पण तपासच करण्यासाठी आमच्याकडं कुणी येऊ नये अशी मात्र ह्या सरकारांनी सगळ्या सहमती नाकारलेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर एकूण साधारण काहीतरी 21-22 हजार कोटी एवढ्या रुपयांचे एकूण घोटाळे आहेत. आणि त्यापैकी 1000-1500 काहीतरी बाहेरच्या राज्यांमध्ये आहेत. उरलेले सगळे म्हणजे 20-21 हजार कोटी रुपयाचे घोटाळे हे महाराष्ट्रात आहेत. त्याचं कारण असं की मुंबई ही आर्थिक राजधानी आहे आणि बहुतांशी कंपन्यांची आणि बँकांची प्रधान कार्यालयं ही मुंबईत आहेत. आणि त्यामुळे तो जो घोटाळा होतो तो मुंबईच्या भाळावरती लिहिला जातो. आणि स्वाभाविकच मुंबई महाराष्ट्रात असल्यामुळं महाराष्ट्रात इतकी प्रकरणं झाली असा त्याचा अर्थ निघतो. आता एक गोष्ट यातनं निष्पन्न अशी झालेली आहे की पोलिसांनी किंवा सेंट्रल ब्युरोनं किंवा गुन्हा अन्वेषण विभागानं आमच्याकडं तपासायलाच येऊ नये अशी यामध्ये तरतूद केलेली आहे. मुळातच आपल्याकडं कायदे इतके ढिगभर आहेत की कुठल्या कायद्याअंतर्गत कुठला गुन्हा सिद्ध झाला आणि होतो हे काय आपल्याला कळायला मार्ग नाही. आपल्याकडं सांगतात की ब्रिटिशांचं म्हणे कायद्याचं राज्य होतं, म्हणजे इट वॉज अ रेन ऑफ लॉज. REIGN, रेन म्हणजे राजवट, रेन ऑफ लॉज याचा अर्थ ते कायद्याचं राज्य होतं अशी त्यांची फुशारकी असायची. आपल्याकडं RAIN म्हणजे रेन ऑफ लॉज म्हणजे कायद्यांचा नुसता पाऊस आहे. इतका पाऊस पडल्यानंतर सुद्धा कायद्यातून एखाद्या गुन्हेगाराला शिक्षा होते असं काही कुठं दिसतंय का? तेही दिसत नाही. आणि मग किती कायदे, म्हणजे आता हा मनी लॉन्ड्रिंग ज्याला म्हणतो, म्हणजे आर्थिक फिरव, ह्यानं त्याला दिले त्यानं याला दिले, मग ते परदेशी पाठवले, परदेशातून इकडं आले, अशा ज्या काही गोंधळाच्या म्हणजे आपल्याला न समजणाऱ्या आर्थिक भानगडी असतात त्याच्यामध्ये हे पैसे फिरवता येतात इकडून तिकडे. म्हणजे नुसतं दिल्या गेल्याचा व्यवहार म्हणतो आपण त्याला. तर तो दिला घेतल्याचा व्यवहार जो होत राहतो त्यानुसार हा पैसा इकडं तिकडं जाऊ नये परदेशामध्ये म्हणून काहीतरी 2002 साली वगैरे हा कायदा पहिल्यांदा आला. त्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग असं म्हणतात. मग हा कायदा ज्या वेळेला आला त्यावेळेला त्याचा खूप गवगवा झाला की आता काय दडगत नाही, इकडून तिकडं पैसे नेता येणार नाहीत, परदेशात पैसे पाठवणाऱ्या किंवा ठेवणाऱ्यांची काही आता गत नाही, असं त्याच्यामध्ये बभरा झाला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये किती प्रकरणं पुढं आली तर वाटतं 80 प्रकरणं पुढं आली. म्हणजे साधारण 20 वर्षामध्ये 80 प्रकरणं एकूण पुढं आली. त्यापैकी 3 प्रकरणामध्ये ती प्रकरणं धसाला लागली. उरलेल्यांचं काय झालं काहीही माहीत नाही. नुसतीच ते गवगवा झाला, हो झालं, बहुतेक ते भ्रष्टाचार, खाल्लेच पैसे बहुतेक नक्कीच. ती मंडळी ज्यांच्यावर आरोप झाले ती मंडळी सुखात आहेत, त्यांना काही चिंता नाही. म्हणजे काही लोक तुरुंगात आहेत, काही लोक बाहेर आहेत, काहींना जामीन मिळालेत, काहींना जामीन मिळालेले नाही आहेत. आता असं असल्यामुळं ही एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ज्याला आपण म्हणतो, हल्ली त्याला ED म्हणतात, या EDचे छापे पडले की माणसांच्या वरती भ्रष्टाचाराचा आरोप जवळजवळ सिद्धच झाला अशी एक काहीतरी हवा निर्माण होते. म्हणजे तो आरोप झाला तो होण्यापूर्वी सुद्धा ही मंडळी कशी आहेत हे बहुतांशी प्रजेला माहिती होतं. म्हणजे त्यांनी ते EDने सिद्धच केलं पाहिजे असंही काही मानायचं कारण नाही, कारण आपल्याकडे पब्लिक ऑडिट या नावाचा प्रकारच नाही आहे. नाहीतर ही सगळी त्यांची लखतरं, हे सगळे त्यांचे हिशोब जर जाहीरपणानं चौकात मांडले तर लोकांना कळून येईल ना. पण अशी पारदर्शकता नसते. आपल्याकडं माहिती आहे की हिशोब तपासायला, गुन्हा शोधायला अशा काही यंत्रणा आहेत.
म्हणजे हिशोब तपासायला म्हणून चार्टर्ड अकाउंटंट असतात किंवा हिशोब तपासनीस असतात. सेल्स टॅक्स डिपार्टमेंट होतं पूर्वी, आता जीएसटी साठी आहे. हे सगळे लोक इन्कम टॅक्सवाले वगैरे वगैरे ते कायदे बघून 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 केस काढून ते हिशोब बरोबर लिहिलेत का नाही आणि यांनी मिळवलेले पैसे किंवा भरलेले टॅक्स हे बरोबर आहेत का नाही हे शोधायसाठी काही डिपार्टमेंट्स आहेत. आता हीच जर मॅनेज होत असतील, हीच जर भ्रष्टाचारानं पोखरत असतील, ह्याला जर पैसे खाऊन हे लोक गप्प बसत असतील, तर शेवटी तुम्ही आरोपी म्हणून उभं कोणाला करणार आहे? म्हणजे ज्या वेळेला एनरॉनचं प्रकरण इतकं गाजलं आणि त्यावेळेला प्रकार तर असा झाला की एनरॉन म्हणजे आता काय बहुतेक भारत महाराष्ट्र सरकार ते सगळं संपलंच का काय. परंतु नंतर असं झालं की त्या कंपनीचं जे चार्टर्ड अकाउंटंट्स होते ती कोण कंपनीच बोगस निघाली, त्यांनी ते खोटे सगळे रिपोर्ट्स दिल्याचं उघड झालं आणि ही कंपनी पण संपली. झालं एनरॉनमधून आपण सुटलो. म्हणजे एनरॉन हे सरकारनं बाहेर काढलेलं प्रकरण आणि सरकारनं सिद्ध केलेलं प्रकरण असं नाहीच आहे. त्यांच्यात लाथाळ्या झाल्या आणि ती कंपनी संपली म्हणून आपण सुटलो. म्हणजे आपल्यावरती जो आरोप सिद्ध झालेला नाही त्याचा तपास करणारा कोर्ट किंवा पोलीस किंवा इन्स्पेक्टर जर वारला संपला तर आपण सुटलो असं म्हटल्यापैकी हा प्रकरण आहे असं होत नाही. त्याच्या पुढच्यानी तो चार्ज घ्यावा लागतो. म्हणजे ह्या कायदेशीर ज्या व्यवस्था आहेत त्यात जर अविश्वासार्ह असल्या तर सिद्ध कसं होणार? म्हणजे आज सरकारने या 9 सरकारांनी, भाजपेतर इतर सरकारांनी 9 अशा संख्येनं आहेत, यांनी सीबीआय आपल्या राज्यात यायलाच मुळी सहमती दाखवलेली नाही. त्यांनी आमच्या राज्यात येऊच नाहीये. आता जर असंच नागरिकांना एखाद्या म्हटलं तर, म्हणजे एखाद्या संस्थेनं, माझी संस्था आहे, मी नागरिक आहे आणि जर माझ्याकडे पोलीस तपासायला आले तर मी जर त्यांना सहमती दाखवलं नाही, माझं गेट उघडायला बंदी, माझा दरवाजा उघडायला बंदी, माझ्याकडे त्यांनी यायचंच नाही असं केलं तर सरकारचा स्टँड काय असेल, सरकारचं धोरण काय असेल? मीच म्हटलं की माझ्याकडे तुम्ही तपासालाच यायचं नाही असं कसं होईल ना? सरकारनं जर, शेवटी सरकारची सहमती पाहिजे, ठीक आहे, म्हणजे माझं दार उघडायला पोलिसाला सुद्धा माझी सहमती पाहिजे, ठीक आहे, पण मी जर दिली नाही सहमती तर पोलीस काय करेल? पोलीस दार फोडेल आणि मला अटक करून नेईल ना, किंवा सरकारी कामात अडथळा म्हणेल. इथं सरकारी कामात अडथळा आणला असं कुणी म्हणायचं? सरकारनंच म्हणायचं का? म्हणजे तुम्ही तपास करायलाच बंदी करणं हा तर भयंकरच विचित्र प्रकार आहे. यामुळं होतं काय की इतके गुन्हे दाखल झाले तरी त्यांना शिक्षा नाही, इतके आत लोक अडकले तरी त्यांना शिक्षा नाही. काही लोक तर 4-4 वर्ष, 8-8 वर्ष, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, कितीही. म्हणजे आपल्याकडे एक मंत्री तर आहेत की त्यांना 2-3 वर्ष तुरुंगवास झाला, नंतर ते यांचं सरकार आलं, मग ते बाहेर आले, थेट मंत्री झाले. आत्ता तर एक मंत्री तुरुंगात आहेत पण खाती सगळी काढून घेतली तरी ते मंत्री आहेत. कारण काय तर त्यांच्यावर आरोप सिद्धच नाही. मग सिद्ध व्हायलाच जर एवढा वेळ लागतोय, किंबहुना या मगाशी म्हटल्याप्रमाणे 80 प्रकरणात एकाही प्रकरणी निकाल लागलेला नाही आणि आरोपीला शिक्षा झालेली नाही. जे लोक आत आहेत ते आरोपी म्हणून आहेत, गुन्हेगार अजून ते ठरलेलेच नाही आहेत. म्हणजे तोपर्यंतच त्यांची शिक्षा जी काय 2 वर्ष, 10 वर्ष, 5 वर्ष आहे ती तुरुंगवास भोगून पण झाला. काही तर लोकांनी, म्हणजे काही वकिलांनी अशी मागणी केली की आमचं अशील आता पार तुरुंगात घाईला आलेलं आहे आणि ते ह्याच अवस्थेत संपून जाईल, तेव्हा त्याचा निकाल तरी लवकर करा. तेही होत नाही. याच्यामध्ये कोर्टानं सुद्धा काही लोकांना अटक केलेली नाही किंवा त्यांना आत टाकलेलं नाही, पण तरी सुद्धा त्यांनी मात्र नाराजी मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली आहे कोर्टाने. त्याचं कारणच असं की सरकार किंवा पोलीस किंवा या यंत्रणा ह्याचमुळे विश्वासाच्या नाही आहेत. आणि मग मला जर न्याय पाहिजे असेलच, म्हणजे सरकारलाही पाहिजे असेल, त्या ईडीला पाहिजे असेल, गुन्हे अन्वेषणाला पाहिजे असेल आणि मला सामान्य माणसाला जर पाहिजे असेल तर न्याय मिळण्याची व्यवस्था काय आहे दुसरी? मग मला जर न्याय पाहिजे असेल तर गुंडजुंडांचं काय फावणार का? मी त्यांना सुपारी द्यायची का? जी आज दिली जातीच आहे. मग त्यांना सुपारी दिली की त्याचा काटा काढला, मग त्यानं खुनाखुनी केली, मग ते एन्काउंटर झालं, असं जर चालणार असेल तर मग मात्र मोठं मुश्किल आहे. एखादं मंडळ जर असेल आपल्या गावातलं, समजा अगदी आलतू फालतू कबड्डीचं मंडळ आहे किंवा गणेशोत्सवाचं मंडळ आहे, याचं ऑडिट करून घ्यायलाच पाहिजे असा नियम असतो. मग हे ऑडिट करून घेणं याला काय फार अर्थ असतो असं आहे का? म्हणजे अगदी ज्यांना ऑडिट, मी चार्टर्ड अकाउंटंट संघटनेवर किंवा त्यांच्या व्यवसायावर अजिबात टीका करत नाही, परंतु जे लोक असे ऑडिट करून घेतात त्यांचे हिशोब स्वच्छच असतात, कारभार स्वच्छच असतात असं आपण म्हणू शकतो का? किंबहुना ज्यांच्यावरती आता आरोप आहेत त्यांच्याही संस्थांमध्ये ऑडिट झालेलीच आहेत ना.
म्हणजे आज सहकार खात्यामध्ये सहकार हा सगळा भ्रष्टाचारानं पोखरलाय असं आपण म्हणतो, पण सगळ्या सहकारी संस्थांची ऑडिट सहकार खात्याच्या वतीनं आणि चार्टर्ड अकाउंटंटच्या वतीनं केली जातातच ना. पण तरी त्यांच्या पळवाटा काढून ते करायचं ते करतातच. जमिनी काय खरेदी विक्री करतात, आधीच काय गमती करतात, सगळ्यांच्या पुढायात आहे. आणि सगळ्यांना असं वाटतंय की सगळं किडलेलं आहे, सगळं भ्रष्टाचारी आहे. मग ते सिद्ध मात्र होत नाहीये. मग ह्याला पब्लिक ऑडिट म्हणायचं का? ही समाजामध्ये उमटणारी त्याची प्रतिमा म्हणायची का? आणि तो जर बेमुरवतपणानं असं म्हणत असेल की मला हिशोब तपासणी झाली, पोलीस चौकशी झाली, न्यायालय झालं आणि तिथं मी निर्दोष सुटलो, अशा निर्दोष सुटलेल्यांचंही प्रमाण खूप आहे. ते निर्दोष आहेत का नाही हे जनतेला माहिती असतं. संशयाचा काटा आहे तिथे. तर तो दोष कोणाचा? जनता त्यांना दोषीच मानत असेल तर दोष कोणाचा? म्हणजे जिथं पोलिसांची चौकशी सुरू झाली तर पोलिसांना मॅनेज करता येतं, न्यायालयाची चौकशी झाली तर त्यांना मॅनेज करता येतं, किंवा न्यायालयांचा आणि पोलिसांचा किंवा सेंट्रल ब्युरोचा ससेमिरा लावून देता येतो, किंवा माझ्यावर जर ती शेवटची निर्णयाची पाळी आली मतदानाची, निवडून कोणाला द्यायचं, तर ह्याची प्रतिमा आणि ह्याची प्रतिमा स्वच्छ आहे आणि भ्रष्ट आहे, तर ह्यातल्या स्वच्छ माणसाला जर मी मत द्यायचं ठरवलं तर तिथं सुद्धा जसं पोलिसाला न्यायालयाला मॅनेज केलं जातं तसं मतदाराला म्हणजे मलाही मॅनेज केलं जातं. मग मी असं करतो की मी पैसे घेतो पुन्हा भ्रष्टाचाराच्या मार्गानंच पुन्हा जो माझ्यासमोर येतोय त्यालाच मी मत देतो. म्हणजे कुणीच विश्वासार्ह नाही का? ना मतदार, ना पोलीस, ना न्यायालय, ना ईडी, ना फीडी, ना सेंट्रल गव्हर्नमेंट, ना स्टेट गव्हर्नमेंट, कुणीच जर विश्वासार्ह नसेल तर इथं रेन ऑफ लॉज म्हणजे RAIN पाऊस कायद्यांचा जरी असला तरी ते REIGN म्हणजे कायद्याचं राज्य असं होऊ शकत नाही. कायदे किती केले ह्याला महत्वाचं नाही. 2 कायदे केले तर आपल्याला पुरेसे आहेत. एक म्हणजे दोषी माणसाला शिक्षा आणि जो दोषी नाही त्याला सन्मान, एवढा एकच कायदा करावा. एवढा एक कायदा केला की पुरेसेच आहे. खरं म्हणजे याच कायद्यानुसार जनता वागत असते. जनतेचं जे मत असतं, पाचामुखी परमेश्वराचं जे मत असतं ते हेच असतं की दोषी कोण आणि निर्दोषी कोण हे ठरतं, त्याच्या मनामध्ये ठरतं. पण तोही या पोलिसांसारखा किंवा ह्या गुंडपुंडांसारखा वागायला लागतो त्यावेळेला प्रश्न येतो. आणि त्यावेळेला पब्लिक ऑडिट ज्याचं असतं त्या पब्लिकनं जर ऑडिटरसारखे किंवा पोलिसांसारखे किंवा न्यायालयासारखे निकाल द्यायला सुरुवात केली चुकीचे, तर मग कुणावरही विश्वास राहत नाही. ना प्रजेवर, ना पोलिसांच्यावर, ना केंद्र सरकारवर, ना राज्य सरकारवर, ना मंत्र्यावर, ना कुणावरही विश्वास राहणार नाही. आणि मग अविश्वासाच्या पायावर हे राज्य किंवा ही व्यवस्था टिकूच शकत नाही. ह्याला एक अधिवेशन या तुमच्या राज्यसभेचं किंवा लोकसभेचं किंवा विधिमंडळाचं आपल्या राज्य सरकारच्या हे एक उत्तम पर्यायी मार्ग असतो. पण तोही कसा चाललाय तोही आपण बघतोय. म्हणजे फक्त एक विरोधी पक्ष नेता ते देवेंद्र फडणवीस आणि हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोघांचा इगो आणि यांच्या दोघांचा भ्रष्टाचार एवढ्यातच आमचं अधिवेशन संपलं. अर्थसंकल्प मांडला त्याच्यावर मारामारी, जे करायचं का काय त्याच्यावर मारामारी. म्हणजे हे लोक भ्रष्टाचारी आहेत का नाहीत हे विधिमंडळ जर ठरवणार असेल तर विषय कशाला ना. विधिमंडळाचं कामकाज होतच नाही. लोकसभेत नुसताच दंगा. मग दंगा जो जास्त करतो, काही लोकांना तर कॉन्ट्रॅक्ट दिल्यासारखं ते दंगा घालत असतात. मंत्री इकडं आले तरी दंगा, आज उद्घाटन म्हणलं तरी दंगा. हेच जर लोकप्रतिनिधी करणार असतील तर जनतेनं वेगळा दंगा केला किंवा दुडगूस घातला किंवा बेकायदेशीर मोर्चा काढला किंवा त्या कोविडची जी काही हे आहे नियम आहेत ते पाळले नाहीत, कुणाला तुम्ही जबाबदार धरणार ना. तुम्ही राज्यकर्ते असे, प्रशासन यंत्रणा अशी, तर प्रजा कशी असणार. आता उलटा न्याय दिला पाहिजे की प्रजेनं आधी सुधारायचं का राज्यकर्त्यांनी आधी सुधारायचं. सुधारणा दोघांनाही आवश्यक आहे. विधिमंडळ व्यवस्थित चाललं तर इथं गणेशोत्सव मंडळ किंवा कबड्डी मंडळ व्यवस्थित चालेल. कारण हे दोन्हीही इट्स याचा फरक नसतो याच्यामध्ये. डिफरन्स ऑफ डिग्री नॉट ऑफ काइंड. त्याच काइंडनं त्याच पद्धतीनं हे सगळं लोकशाही मार्गानं चाललं असलं पाहिजे तर हा भ्रष्टाचार आणि ही व्यवस्था सुधारेल. नाहीतर मग यातनं काही पर्याय नाही. 2 व्यक्ती त्या विधिमंडळात भांडतायत आणि 2 माणसं इथं रस्त्यावर भांडतायत, याच्यात काय फार फरक नाही. याच्यातून आपल्याला सुटका नाही. म्हणून मला असं वाटतं की इथं कायदेशीर राज्य करण्याची आवश्यकता आहे. कायद्यांचा पाऊस पाडण्याची गरज नाही. आज कुणालाही कुणीही कशीही चौकशी करावी, माझं सगळं रेकॉर्ड आणि माझं सगळं हे खुल्लं आहे असं म्हणणारा माणूस, असं म्हणणारं मंडळ, असं म्हणणारं सरकार जर आलं तर हे राज्य सुधारलं असं म्हणायला जागा आहे. नाहीतर मग काय आपली खैर नाही.